नेक्स्ट टॉपिक सिस्टम ऑफ रेजिस्टर्स. आता आपल्याला रेजिस्टरचा अभ्यास करायचा आहे. रेजिस्टर म्हणजे काय, आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिक सर्किट बघितलं त्यामध्ये आपण एक कंपोनंट बघितलेला आहे. दॅट कंपोनंट वॉज रेजिस्टर. रेजिस्टर म्हणजे काय, ज्यावेळेस आपण ते कंपोनंट बघितले त्यावेळेस आपण बघितलेलं रेजिस्टर म्हणजे एक असा एक कंपोनंट असतो ज्याला दोन एंड असतात, दोन एंड असणारे कंपोनंट असतो. आणि हा जो कंपोनंट असतो त्याच्यावरती काही अशा कलरमध्ये काही मार्किंग असते, कलरमध्ये कलरफुल अशा लाईन्स असतात. या कलरफुल लाईन्स काय असतात, ह्या लाईन्स त्या रेजिस्टरची व्हॅल्यू डिनोट करतात. ठीक आहे, आता ते कसं रीड करायचं किंवा काय ते तुम्ही पुढच्या क्लासमध्ये जाऊन शिकणार आहात. सो ॲज ऑफ नो रेजिस्टर म्हणजे काय, रेजिस्टर इज अन इलेक्ट्रॉनिक कंपोनंट विथ टू एंड्स हॅव्हिंग पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. काहीतरी एक पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स याला असतो. फॉर एक्झाम्पल रेजिस्टर जे असतं त्याला 1 ओम या व्हॅल्यूचं रेजिस्टर असणार आहे. त्यानंतर लेट्स से 4.7 ओम या व्हॅल्यूचं रेजिस्टर असणार आहे. लेट्स से 40 ओम या व्हॅल्यूचा सुद्धा रेजिस्टर असू शकतो. सो प्रत्येक रेजिस्टर जो असतो हा इंडिव्हिज्युअल जो कंपोनंट असतो त्याला एक स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स असते. सो दिस इज ऑल अबाउट रेजिस्टर. रेजिस्टरचा यूज काय होतं आपण बघितलेलं. रेजिस्टर जो असतो रेजिस्टरमध्ये एक स्वतःची काहीतरी एक रेजिस्टन्स असतं, बरोबर. रेजिस्टन्स असतो म्हणजे काय, हा कशाला रेजिस्ट करणार आहे, इलेक्ट्रिक करंटला रेजिस्ट करणार आहे. म्हणजेच काय, रेजिस्टरचा यूज काय होतो, टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट, टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. त्यामुळे जर तुम्ही कोणताही सर्किट बोर्ड ओपन केलं, पीसीबी जर ओपन केला एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा, तर त्यामध्ये तुम्हाला बरेचसे डिफरंट इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दिसणार आहे. त्यामध्ये रेजिस्टर हा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट डेफिनेटली दिसणार आहे. तर रेजिस्टरचा यूज काय होतं की सर्किटमध्ये जाणारा जो करंट आहे तो करंटचा फ्लो कंट्रोल करणं हे रेजिस्टरचं काम असतं बेसिकली. तर आता हे जे रेजिस्टर आहे हे सर्किटमध्ये डिफरंट स्टाईलमध्ये कनेक्टेड असतात, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे रेजिस्टर कोणत्या पद्धतीने कनेक्टेड असतात त्यानुसार रेजिस्टरचे कनेक्शनचे दोन टाइप्स आपल्याला बघायचे आहे. फर्स्ट इज सिरीज कनेक्शन आणि दुसरं आहे पॅरलल कनेक्शन. ठीक आहे, सिरीज आणि पॅरलल कनेक्शन. सिरीज आणि पॅरलल शब्दावरून तुमच्या लगेच लक्षात येईल. सिरीज म्हणजे काय, सपोज मी जर 2 किंवा 3 रेजिस्टर घेतले, रेजिस्टर आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवतो, राईट, अशा सिम्बॉलने आपण रेजिस्टर दाखवतो. इथे वरती आर असं लिहिलेलं आहे. सो रेजिस्टर आपण अशा सिम्बॉलने दाखवतो. सपोज 2 रेजिस्टर आहे, हा एक रेजिस्टर आणि अजून एक रेजिस्टर. ओके, आता हे जे 2 रेजिस्टर आहे, लेट्स से दिस इज R1 अँड दिस इज रेजिस्टर R2. हे रेजिस्टर मी अशा पद्धतीने कनेक्ट केले. लेट्स से आपण 3 रेजिस्टर घेऊया, अजून एक रेजिस्टर, दिस इज R3. आता हे 3 रेजिस्टर हे मला कनेक्ट करायचे आहे. मी अशा पद्धतीने कनेक्ट केले की हे पहिल्या रेजिस्टरचा एंड या रेजिस्टरच्या स्टार्ट पॉईंटशी कनेक्टेड आहे किंवा हे सुद्धा 2 पॉईंट्स असे कनेक्टेड आहे. तर याच्यामध्ये काय होतं की हे जे रेजिस्टर आहे वन आफ्टर अनदर एका लाईनमध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे, वन आफ्टर अनदर एका लाईनमध्ये सरळ लाईनमध्ये कनेक्टेड आहे. तर ह्या केसमध्ये ही जे कॉम्बिनेशन असतं याला आपण बोलतो सिरीज कॉम्बिनेशन. याला काय बोलतात, सिरीज. सिरीज म्हणजे काय, एका पाठोपाठ एक, पहिला रेजिस्टर त्याला लगेच दुसरा रेजिस्टर जॉईन केला, त्याला तिसरा रेजिस्टर जॉईन केला, अशा पद्धतीने जी अरेंजमेंट असते त्याला बोलतात सिरीज कनेक्शन किंवा सिरीज कॉम्बिनेशन. पॅरलल म्हणजे काय असणार आहे, पॅरलल म्हणजे काय, सपोज हा एक रेजिस्टर आहे, अनदर रेजिस्टर आहे आणि हा एक रेजिस्टर आहे, R1 R2 आणि R3. पॅरलल म्हणजे काय असणार आहे, या रेजिस्टरचे हे जे एंड्स आहे हे एंड्स एका पॉईंटला कनेक्टेड आहे किंवा रेजिस्टरचा जो एंड आहे एक साईडचा तो एका ठिकाणी कनेक्टेड आहे आणि त्यानंतर हे असं कनेक्टेड आहे. सो दिस इज पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन वन आफ्टर अनदर. पॅरललमध्ये काय होतं, 2 फिक्स पॉईंट आहे, लेट्स से पॉईंट ए आणि पॉईंट बी. या 2 पॉईंटच्या मध्ये हे जे रेजिस्टर आहे हे पॅरलल स्टाईलमध्ये कनेक्टेड आहे. म्हणजे बघा एच्या अक्रॉस रेजिस्टर R1 कुठे कनेक्टेड आहे, सपोज हा रेजिस्टर आहे, याचे हे 2 एंड आहे, हा पहिला एंड एला कनेक्टेड आहे, दुसरा एंड बीला कनेक्टेड आहे. त्याच पद्धतीने रेजिस्टर R2 आहे, R2चा पहिला एंड इथे आहे, दुसरा एंड इथे आहे, R3चा सुद्धा पहिला एंड इथे आहे, दुसरा एंड इथे आहे. तर अशा पद्धतीने 2 पॉईंटच्या मध्ये रेजिस्टर कनेक्टेड आहे. सो दिस इज पॅरलल कॉम्बिनेशन. सिंपल आहे कॉम्बिनेशन समजलं. सिरीज म्हणजे काय, एका पाठोपाठ एक, आणि पॅरलल म्हणजे काय, 2 पॉईंटमध्ये रेजिस्टर कनेक्टेड असतात. आता हे सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन काय, किंवा या केसमध्ये करंट सोबत काय घडतं, व्होल्टेज सोबत काय घडतं आणि रेजिस्टर सोबत काय घडतं ते आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपण बघणार आहोत रेजिस्टर आणि सिरीज कनेक्शन. तर सिरीज कनेक्शनमध्ये काय होतं त्यासाठी आपण काय केलं, एक सर्किट डायग्राम कन्सिडर केलं. एक सिंपल सर्किट घेतलेलं आहे, त्यामध्ये काय केले, सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज आहे त्यामुळे रेजिस्टर कशा कनेक्ट असणार आहे, वन आफ्टर अनदर. R1 ला R2, याच्या एंडला R2चं पहिलं एंड कनेक्ट केलं, त्याच पद्धतीने R3 एका पाठोपाठ एक कनेक्ट केलेलं आहे, R1 R2 R3. त्यानंतर आता हे जे रेजिस्टर आहे याच्या अक्रॉस आपण एक व्होल्टेज सोर्स दिलेला आहे, ई किंवा इथे V सुद्धा दाखवतात,
ई किंवा व्ही. तर याचा अर्थ काय, इथे जर तुम्ही बघितलं बॅटरी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दिस इज सेल ऑर बॅटरी ऑर, किंवा इथून आपल्याला व्होल्टेज डिफरन्स इथे आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे, त्यामुळे दिस इज बॅटरी ऑर सेल, ई किंवा व्ही या लेटरने दाखवतात. त्यानंतर इथे की दाखवलेली आहे. की म्हणजे काय, आपण अशी सुद्धा की दाखवू शकतो किंवा अशी दाखवू. आता सध्या जर तुम्ही बघितलं हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथे आहे, म्हणजे काय सर्किट ओपन आहे, ओपन की आहे. जर ज्यावेळेस मला इथून करंट फ्लो करायचं असेल त्यावेळेस मला काय करावं लागणार, ही की क्लोज करावं लागेल, म्हणजे अशा पद्धतीने कनेक्ट होईल, त्यामुळे इथून करंटला असा पाथ मिळेल आणि मग तो करंट सर्किटमधून फ्लो होणार आहे. किंवा त्याऐवजी तुम्ही क्लोज की आपण असं सुद्धा दाखवतो. ठीक आहे, बॅटरी झाली, की झाली. त्यानंतर हे काय, एक सर्कल आहे, सर्कलमध्ये ए लिहिलेला आहे, म्हणजे दिस इज ॲमीटर. ॲमीटरचा यूज करतो आपण बघितलं, ॲमीटर इज यूज टू मेजर करंट इन द सर्किट. या सर्किटमधून जो करंट फ्लो होणार आहे तो करंट मेजर करण्यासाठी ॲमीटरचा यूज होतो. इथे बघा बॅटरी पॉझिटिव्ह आहे ना, तर पॉझिटिव्ह ज्यावेळेस आपण ॲमीटर कनेक्ट करू, ॲमीटर अशा पद्धतीने कनेक्ट करायचं की पॉझिटिव्ह टर्मिनल इथे, निगेटिव्ह टर्मिनल इथे असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर एक वोल्ट मीटर. इथे जर तुम्ही बघितलं एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये व्ही लिहिलेलं आहे, दॅट मीन्स दिस इज अ वोल्ट मीटर. वोल्ट मीटरचा यूज करतो का मग व्होल्टेज मेजर करतो. ॲमीटर आपण बघितलं, ॲमीटर आपण नेहमी सिरीजमध्ये कनेक्ट करतो, या लाईनच्या अलॉंगच आहे. वोल्ट मीटर आपण नेहमी पॅरलमध्ये कनेक्ट करतो, वोल्ट मीटर पॅरलमध्ये आहे. त्यामुळे सपोज मी वोल्ट मीटर R1 या रेजिस्टरच्या अक्रॉस कनेक्ट करायचं, किंवा मला R1च्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप आहे ते चेक करायचं. मग त्या केसमध्ये मी काय करणार, रेजिस्टरच्या अक्रॉस म्हणजे ह्या दोन पॉईंटच्या अक्रॉस पॅरलमध्ये मी वोल्ट मीटर कनेक्ट करणार आहे. एवढं लक्षात घ्या, ॲमीटर नेहमी सिरीजमध्ये असतो, वोल्ट मीटर नेहमी पॅरल कनेक्शनमध्ये असतं. ठीक आहे, डायग्राम समजले आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे. सो थोडक्यात काय, दोन पॉईंट आपण कन्सिडर केले, पॉईंट सी आणि पॉईंट डी. सी आणि डी या पॉईंटच्या मध्ये आपण 3 रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे इन सिरीज फॅशन और सिरीज कॉम्बिनेशन. आणि त्यानंतर याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे, ई किंवा व्ही. त्यानंतर इथून करंट फ्लो होणार आहे, ज्यावेळेस आपण ही की क्लोज करू त्यावेळेस इथून करंट फ्लो होणार आहे. करंटची डायरेक्शन, कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन काय असते, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनलकडे. त्यामुळे मी करंट अशा डायरेक्शनने दाखवलेला आहे. सो लेट्स से आय इज दी करंट. ठीक आहे, समजले इथपर्यंत. आता आपल्याला यामध्ये व्होल्टेज सोबत काय होतं, करंट सोबत काय होतं आणि रेजिस्टन्स सोबत काय होतं ते चेक करायचं आहे. R1, R2, R3 हे इंडिव्हिज्युअल 3 रेजिस्टन्सेस आहे, बरोबर. तर आपण काय करूया, इथे एक या सर्किटचा एक इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असणार आहे. एक R1 आहे, एक R2 आहे, एक R3 आहे. बट सर्किटचा रेजिस्टन्स किती असणार आहे, तर त्याला आपण बोलूया इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. सिरीज कॉम्बिनेशन आहे म्हणून आपण तो दाखवणार RS नी, R आणि खाली S. S म्हणजे काय, सिरीज कॉम्बिनेशन. सो लेट RS बी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. RS be effective resistance. I is total current in the circuit. सर्किट मधून फ्लो होणारा करंट आपण I कन्सिडर केला, हा करंट असा फ्लो होतोय. ठीक आहे, दिस इज करंट I. त्यानंतर V काय असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स. इथे PD लिहिते, PD म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट C and D. C आणि D या पॉइंटच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स V. ठीक आहे, V इज पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस पॉइंट C and D. इथे आपण E मेन्शन करण्याऐवजी V असू देऊ. सो दिस इज V. त्यानंतर अजून आपल्याला लिहावं लागणार R1, R2, R3. These are 3 resistors which are connected in series fashion or series. Connected in series. ठीक आहे, सिरीज मध्ये हे रेजिस्टर कनेक्टेड आहे. अजून आपण असं मेन्शन करू शकतो बघा, करंट आता हे जे सर्किट तुम्ही कन्सिडर केलं, या सर्किटमध्ये इथून करंट I फ्लो होतो. हा करंट असा जातो, R1 मधून पास होतो, R2 मधून पास होतो, R3 मधून पास होतोय. म्हणजे काय, रेजिस्टर्स मधनं पास होणारा करंट प्रत्येक केसमध्ये काय आहे, सेमच करंट फ्लो होतो. इथे I असणार आहे, इथे I असणार आहे, इथे I असणार आहे. म्हणजे प्रत्येक रेजिस्टर मधून पास होणारा करंट सारखाच आहे. ठीक आहे, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये पहिली गोष्ट आपल्याला काय कळाली, I. जर आपण करंट आपल्याला I, V आणि रेजिस्टर किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला इथे चेक करायचं आहे. करंटचं काय समजलं तुम्ही बघितलं, सेम करंट फ्लो होतोय. R1 मधून जो करंट जातो तोच R2 मधून जातो, तोच R3 मधून जातो. म्हणजे काय, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सारखा असतो. सो I इज सेम फॉर ऑल रेजिस्टर्स. सेम करंट सर्किट मधून फ्लो होतोय, त्यामुळे I ची व्हॅल्यू ते सगळीकडे सारखी असणार आहे. आता जर आपण व्होल्टेजचा विचार केला, व्होल्टेज करंट इथून असा पास होते, R1 मधून पास होते. आपल्याला माहिती ओम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू IR. ठीक आहे, सपोज रेजिस्टर R1 चा आपण कन्सिडर केला, I तर करंट Iच आहे इथे,
रेजिस्टर R1 आपण कन्सिडर केलं तर रेजिस्टर R1च्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे, लेट्स से V1 आहे. सो V1 इज इक्वल टू I इंटू R1. ठीक आहे, V1 इज इक्वल टू I इंटू R1. त्यामुळे आपण असं लिहूया V1, V2, V3 these are voltages across R1, R2, R3 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, करंट सारखा आहे बट प्रत्येक ठिकाणी काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. तो व्होल्टेज ड्रॉप आपण V1, V2 आणि V3 कन्सिडर केलेला आहे. हा व्होल्टेज ड्रॉप आपण व्होल्टमीटरचा यूज करून मेजर करू शकतो. सो अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, by Ohm's law, V is equal to IR and this implies V1 is equal to current सारखा आहे, so I into R1, V2 is equal to I into R2 आणि V3 is equal to I into R3. ओम्स लॉचा आपण इथे यूज केला. फाईन. आता जर बघितलं हा टोटल व्होल्टेज आहे V, इथे आहे V1, V2 आणि V3. टोटल व्होल्टेज V आहे. दिस व्होल्टेज इज नथिंग बट सम ऑफ दिस थ्री व्होल्टेजेस. V is equal to V1 plus V2 plus V3. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो सिन्स V is equal to V1 plus V2 plus V3. समजलं ना. C आणि D पॉईंट, दोन पॉईंट कन्सिडर करा. C आणि D च्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे V. जर आपण रेजिस्टन्स कन्सिडर केले तर C आणि D च्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे, हा व्होल्टेज प्लस हा व्होल्टेज प्लस हा व्होल्टेज म्हणजे V1 plus V2 plus V3 is equal to V. तेच आपण इथे लिहिलेलं आहे. आता V1 ला आपण असं लिहू शकतो I into R1, V2 ला लिहू शकतो I into R2, V3 ला लिहू शकतो I into R3. आणि व्हॉट अबाउट V, हे टोटल व्होल्टेज किती असणार आहे, हे टोटल व्होल्टेज असणार आहे करंट इंटू टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स म्हणजेच काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दॅट इज RS. तो आपल्याला आता इथे मेन्शन करायचा आहे. ठीक आहे, आपण सर्किटचा टोटल व्होल्टेज कन्सिडर करतो. टोटल व्होल्टेज म्हणजे काय, टोटल करंट इंटू टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स म्हणजेच काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आपल्याला माहिती नाही आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे. सो त्यामुळे इथे आपण लिहिलं I इंटू RS. क्लिअर आहे इथपर्यंत. आपण फक्त ओमचा लॉ यूज करतोय. आणि त्यावर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही I तुम्ही कॉमन घेऊ शकता, R1 प्लस R2 प्लस R3 इज इक्वल टू I इंटू RS. या केसमध्ये I आणि I कॅन्सल होणार अँड देअरफॉर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजेच RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. तर हे आहे इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन रेजिस्टन्सेस. ज्यावेळेस सिरीज कॉम्बिनेशन असतं, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असणार आहे, सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. त्यामुळे RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 ही सम असणार आहे. ठीक आहे, समजलं. त्यामुळे आता इथे आपण कन्क्लूड करू शकतो सिरीज कनेक्शनमध्ये करंट तर सेम पास होणार आहे सगळ्या रेजिस्टन्समधनं. त्यानंतर रेजिस्टन्सबद्दल आपण काय बोलू शकतो, R इज इक्वल टू R इफेक्टिव्ह किंवा याला आपण लिहितो RS. सिरीज आहे त्यामुळे RS लिहिणार. सो दॅट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आता इथे आपण 3 रेजिस्टर कन्सिडर केले. 5 रेजिस्टर जरी असले असते तर R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस R5. त्यामुळे याला आपण जनरली जसं लिहू शकतो, सपोज आपल्याकडे n नंबर ऑफ रेजिस्टर्स आहे, n नंबर ऑफ रेजिस्टर्स आहे, तर R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 प्लस डॅश 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 RN. तर हे आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर सिरीज कॉम्बिनेशन. समजलं. तर जेव्हा केव्हा सिरीज कॉम्बिनेशनचा क्वेश्चन असेल तर काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, सिरीज कॉम्बिनेशन आहे. सिरीज बऱ्याचदा असे क्वेश्चन्स येतात की आपल्या एक सर्किटचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, त्यामध्ये असणार रेजिस्टरची व्हॅल्यू दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे सिरीज कनेक्शनमध्ये आहे. तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड करा. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण काय फाइंड करणार, सिम्पली जे रेजिस्टन्स दिलेले आहे त्याच्या व्हॅल्यूचे ॲडिशन करा. सो दॅट विल बी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर दॅट सर्किट. त्यामुळे इथे आपण काय काय कन्क्लूड करू शकतो फॉर सिरीज कनेक्शन आपण लिहू शकतो. आपण फायनल कन्क्लुजन बघूया काय काय आपल्याला काढता येईल यावरनं. सिरीज कॉम्बिनेशन आहे. फर्स्ट, फॉर सिरीज कॉम्बिनेशन करंटचा जर आपण विचार केला, सेम करंट फ्लोज थ्रू एव्हरी रेजिस्टर. सेम करंट फ्लोज थ्रू एव्हरी रेजिस्टर म्हणजे करंट इज सेम. ठीक आहे. व्होल्टेजचा जर आपण विचार केला, सो टोटल व्होल्टेज इज इक्वल टू सम ऑफ व्होल्टेजेस अक्रॉस रेजिस्टर्स. म्हणजे या केसमध्ये आपण बघितलं V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. टोटल व्होल्टेज इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल व्होल्टेजेस किंवा इंडिव्हिज्युअल व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर्स. हे झालं अबाउट व्होल्टेज. त्यानंतर रेजिस्टन्सचा जर आपण विचार केला,
तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जे RS, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय असणार, जेवढे केवढे रेझिस्टन्स असतील त्याची फक्त आपल्याला रेझिस्टन्स व्हॅल्यूची ॲडिशन. हे तिसरं कन्क्लुजन. त्यानंतर यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो आहे हा इंडिव्हिज्युअल जे रेझिस्टन्स आहे त्यांची ॲडिशन आहे. याचा अर्थ काय, या केसमध्ये RS जो आहे, RS किंवा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज हायर दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स. इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स करेक्ट. सपोज 1 ओम आहे, 2 ओम आहे, 3 ओम आहे, 3 रेझिस्टन्स आहे. 1 ओम 2 एक्झाम्पल घेते, फक्त व्हॅल्यूज रॅन्डम व्हॅल्यूज घेते मी. सपोज रेझिस्टन्सची व्हॅल्यू 1 ओम, 2 ओम आणि 3 ओम. त्यामुळे इथे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कसं असणार आहे, 1 ओम, 2 ओम आणि 3 ओम. त्यामुळे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असणार आहे 6 ओम. म्हणजेच काय, टोटल जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे तो टोटल रेझिस्टन्स इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूपेक्षा मोठा आहे. ऑब्व्हियसली सम करतो त्यामुळे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूपेक्षा मोठा असणार आहे. त्यामुळे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज हायर दॅन इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स असं आपण इथे बोलू शकतो. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण रेझिस्टर सिरीज कनेक्शनमध्ये जॉईन करतो किंवा कनेक्ट करतो त्यावेळेस सर्किटचा जो रेझिस्टन्स आहे तो रेझिस्टन्स इन्क्रीज होतोय. ठीक आहे, सर्किटचा रेझिस्टन्स इन्क्रीज होतो. त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशन केव्हा वापरतात, ज्या केसमध्ये आपल्याला सर्किटचा रेझिस्टन्स वाढवायचा असतो त्या केसमध्ये आपल्याला सिरीज कॉम्बिनेशनचा यूज करायचा असतो. क्लिअर इथपर्यंत. सिरीज कॉम्बिनेशनचा डिसएडव्हान्टेज किंवा प्रॉब्लेम काय असणार, जरा विचार करून बघा यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो. रेझिस्टर्स आहे ते असे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. सो लेट्स से असं झालं की सर्किट चालू आहे, त्यानंतर हा जो रेझिस्टर आहे R2, या R2 रेझिस्टरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजेच काय, हा R2 रेझिस्टरने फंक्शन करणं बंद केलं. हा R2 रेझिस्टर आता काम करत नाहीये, म्हणजे R2 रेझिस्टर आपण सर्किटमध्ये ऍक्टिव्ह नाहीये. हा रेझिस्टर ऍक्टिव्ह नाही, त्यामुळे काय होणार बघा, करंट असा निघणार आहे, R1 मधून पास होणार. ज्यावेळेस तो इथे येतोय हा रेझिस्टर काम करत नाहीये, हा रेझिस्टर फंक्शन करत नाही. त्यामुळे काय होणार आहे की हा जो करंट आहे हा करंट या पॉईंटपासून पुढे जाऊ शकत नाहीये. करंट जो आहे या पॉईंटपासून पुढे जाऊ शकत नाही कारण हा रेझिस्टर काम करत नाहीये. याचा अर्थ काय, सपोज सिरीज कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण रेझिस्टर सिरीजमध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस एक कंपोनंट जर खराब झाला त्यामुळे पूर्ण सर्किट वर्क करणं थांबणार आहे. समजलं काय सांगते बघा. 3 रेझिस्टर आहे असे, करंट असा पास होतोय. लेट्स से हा एक रेझिस्टर आहे, हा काम नाही करत आहे. ठीक आहे, हा रेझिस्टर काम नाही करत त्यामुळे काय होणार, करंट इथे येऊन इथेच थांबणार. कारण याच्यापासून पुढे जाऊ शकत नाही, याच्यापासून पुढे जाऊ शकत नाही म्हणजे तो ऑटोमध्ये एंटर करू शकत नाही, म्हणजेच का तो सर्किटमध्ये फ्लो होऊ शकत नाही. सो दिस इज ड्रॉबॅक ऑफ सिरीज कॉम्बिनेशन किंवा सिरीज कनेक्शन. सिरीज कनेक्शनमध्ये काय होतं, इफ वन ऑफ द कंपोनंट ऑर वन ऑफ द रेझिस्टर स्टॉप्स फंक्शनिंग और स्टॉप्स वर्किंग देन होल सर्किट विल ब्रेक, पूर्ण सर्किट ब्रेक होणार आहे. तर हा एक डिसएडव्हान्टेज. अजून एक, सपोज असं एक सर्किट आहे, इथे काहीतरी व्होल्टेज सोर्स अप्लाय केलेला आहे आणि इथे एक बल्ब कनेक्टेड होता. ठीक आहे, त्या बल्बला त्याचा काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे. सो बल्ब इज नथिंग बट रेझिस्टर आपण असं कन्सिडर करू शकतो. बल्ब कनेक्टेड होता, बल्ब ग्लो होत होता. आता मी काय केलं, सपोज या बल्ब सोबत अजून एक बल्ब इथे सिरीजमध्ये कनेक्ट केला. ठीक आहे, बल्ब कनेक्ट केला, याला काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे, याला सुद्धा R1 असेल लेट्स से, याला सुद्धा काहीतरी रेझिस्टन्स असणार आहे लेट्स से R2 असणार आहे. आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, करंट तर दोघांमधून सारखा फ्लो होणार आहे बरोबर, बट हा जो टोटल व्होल्टेज आहे लेट्स से V, पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस एक बल्ब होता, फक्त R1 होता, म्हणजे फक्त हा एक बल्ब होता, टोटल व्होल्टेज याच्याकडे जात होतं, बल्ब ग्लो होत होता प्रॉपरली. आता ज्यावेळेस आपण अजून एक रेझिस्टर किंवा अजून एक बल्ब इथे आपण सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलेला आहे, या केसमध्ये काय होणार आहे, हे जे टोटल व्होल्टेज आहे हे व्होल्टेज या दोघांमध्ये डिवाइड होणार आहे. जसं यामध्ये आपण बघितलं टोटल व्होल्टेज एवढं होतं, बट या केसमध्ये 3 रेझिस्टर होते त्यामुळे ते V1 होता, V2 होता, V3 होता. सो व्होल्टेज डिवाइड होत आहे. या केसमध्ये सुद्धा असं होणार आहे की इथे V1 व्होल्टेज असणार, इथे V2 व्होल्टेज असणार आहे. बल्बला व्होल्टेज कमी प्रोव्हाइड होतं, बल्बला व्होल्टेज आता ह्या केसमध्ये कमी जात आहे. त्यामुळे हा जो बल्ब आहे हा बल्ब जास्त इंटेन्सिटीने ग्लो होणार नाहीये, तर बल्ब जो आहे हा थोडासा डिम होईल या केसमध्ये. समजते, बल्ब काय होणार आहे, डिम होणार आहे. त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनचे हे 2 ड्रॉबॅक्स आहेत. इफ वन ऑफ दी रेझिस्टर डझंट वर्क किंवा एखादा रेझिस्टर काम करत नसेल, इन दॅट केस इफ वन ऑफ द रेझिस्टर डझंट वर्क, इन दॅट केस सर्किट ब्रेक होतो, म्हणजे सर्किट फंक्शनिंग करणार नाही. ठीक आहे, बाकी सगळे जे कंपोनंट्स आहे बघा ना, इथे जर पाथच नाही आहे तर काही वर्कच होणार नाही, कारण करंटच पास नाही होत तर सर्किट कसं वर्क होईल. त्यामुळे एक जरी कंपोनंट खराब झाला तरी सर्किट इथे ब्रेक होणार आहे. सेकंड डिसएडव्हान्टेज आपण बल्बचं एक्झाम्पल बघितलं, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये ज्यावेळेस आपण रेझिस्टर किंवा बल्ब्स कनेक्ट करणार आहोत त्या केसमध्ये बल्बची इंटेन्सिटी जी आहे किंवा बल्बचं जे लाईट आउटपुट आहे ते लाईट आउटपुट कमी होणार आहे. ठीक आहे, सो दिस इज सेकंड डिसएडव्हान्टेज.
क्लिअर आहे सिरीज कॉम्बिनेशन? एक क्विकली रिवाइज करूया. सिरीज कॉम्बिनेशन, सिरीज म्हणजे एका पाठोपाठ एक रेजिस्टर आपण कनेक्ट करणार आहोत. या केसमध्ये काय होतं, एका पाठोपाठ ज्यावेळेस आपण सिरीज कनेक्शन बोलू त्यावेळेस ही डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजे इव्हन व्होल्टमीटर ॲमीटर नाही लक्षात आले तरी चालेल, फक्त एवढं लक्षात घ्या. असे रेजिस्टर्स असणार आहे, इथे व्होल्टेज सोर्स असणार आहे, इथून करंट आय पास होतोय, सेम करंट सगळ्या रेजिस्टरमधून पास होणार आहे. इथे व्होल्टेज ड्रॉप असणार V1, V2, V3. याचा अर्थ काय, सेम करंट इज पासिंग थ्रू एव्हरी रेजिस्टर, देन टोटल व्होल्टेज इज नथिंग बट सम ऑफ दिस इंडिव्हिज्युअल व्होल्टेजेस. हे झालं करंट आणि व्होल्टेज सोबत. त्यानंतर टोटल रेजिस्टन्स, या सर्किटचं टोटल रेजिस्टन्स काय असणार आहे, सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. सम आहे म्हणजेच काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा जो फायनल रेजिस्टन्स आहे तो इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे. याचा अर्थ काय, वेन वी वॉन्ट टू इन्क्रीज रेजिस्टन्स ऑफ अ सर्किट वी यूज रेजिस्टर इन सिरीज कॉम्बिनेशन. आपल्याला ज्यावेळेस सर्किटचा रेजिस्टन्स वाढवायचा असतो त्यावेळेस आपण रेजिस्टर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो. ठीक आहे, एवढे पॉईंट्स. त्यानंतर याचे अजून डिसएडव्हान्टेज, एक कंपोनंट खराब झाला तर सर्किट वर्क नाही होणार आहे. ठीक आहे. अनदर डिसएडव्हान्टेज, ज्यावेळेस आपण सिरीजमध्ये आपण कनेक्ट करतो रेजिस्टरवर, लेट्स से बल्बचं एक्झाम्पल आपण त्यामध्ये मेन्शन करू शकतो, तर इफेक्टिव्ह आउटपुट जे आहे ते आउटपुट डिक्रीज होतं. या केसमध्ये लाईट आउटपुट, इफेक्टिव्ह आउटपुट जे आहे ते डिक्रीज होतं. सो दिस इज ऑल अबाउट सिरीज कनेक्शन. आता सिरीज कनेक्शन सोबत सेकंड कनेक्शन आहे, दॅट इज पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन म्हणजे काय असणार आहे, दोन पॉईंट असणार आहे, दोन पॉईंटमध्ये रेजिस्टर असे पॅरलली कनेक्ट केलेले असणार आहे. आता पॅरलल कनेक्शन काय आहे, त्यामध्ये करंट व्होल्टेज रेजिस्टर सोबत काय होतं ते आपण इथे बघणार आहोत. पॅरलल कनेक्शन म्हणजे काय, रेजिस्टरचे जे दोन एंड आहे ते रेजिस्टर्स, बोथ एंड्स ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड ॲट 2 पॉइंट्स. या पद्धतीने तीन रेजिस्टर कन्सिडर केलेले R1, R2, R3. सो दिस इज पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन. आता यामध्ये अगेन आपण एक काय काय कन्सिडर केलेलं आहे, तीन रेजिस्टर आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्टेड आहे. दोन पॉईंट्स घेतले C आणि D. C आणि D या दोन पॉईंट्सच्या मध्ये हे तीन रेजिस्टर कनेक्ट केलेले आहे. इथे एक बॅटरी सोर्स दिलेला आहे V, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. इथे की दिलेली आहे, जेव्हा आपल्याला करंट फ्लो करायचं त्यावेळेस आपण की क्लोज करणार आहोत. ज्यावेळेस करंट नको आहे आपल्याला त्या केसमध्ये की ओपन असणार आहे. इथे आपण की जे ही क्लोज की दाखवलेली आहे. त्यानंतर आता जर तुम्ही बघितलं, हा व्होल्टेज सोर्स आहे, इथून करंट फ्लो होणार आहे, लेट्स से I. ठीक आहे, हा करंट असा जाईल, इथून असा जाणार, इथपर्यंत येणार, इथपर्यंत आय करंट येणार आहे. बट आता इथे जर तुम्ही बघितलं, या करंटला तीन डायरेक्शन मिळत आहे, बरोबर. R1 मधून पास होणार, R2 मधून पास होणार, R3 मधून पास होणार. त्यामुळे हा जो करंट आहे हा करंट डिवाइड होणार आहे. लेट्स से R1 मधून पास होणारा करंट आहे I1, R2 मधून पास होणारा करंट आहे I2 आणि R3 मधून पास होणारा करंट आहे I3. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता इथे हे जे आपण दाखवलं, दिस इज ॲमीटर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, त्याला पॉझिटिव्ह एंड कनेक्ट केलं, दिस इज ॲमीटर. हा ॲमीटर काय करणार आहे, हा ॲमीटर या सर्किटमधून फ्लो होणारा करंट आय मेजर करणार आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं, लास्ट एक्झाम्पलमध्ये, लास्ट जे आपण सिरीज कनेक्शन बघितलं त्यामध्ये आपण फक्त एक ॲमीटर एक व्होल्टमीटर यूज केलेलं. या केसमध्ये करंट डिफरंट आहे, बरोबर. करंट डिफरंट आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक करंट मेजर करण्यासाठी एक एक ॲमीटर इथे यूज करावा लागणार आहे. म्हणून इथे एक ॲमीटर असणार आहे, अगेन वन हिअर अँड अगेन वन हिअर. ओके, आणि त्यानंतर हे जे दोन पॉईंट आहे, या दोन पॉईंटच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते मेजर करण्यासाठी इथे आपण व्होल्टेज, इथे व्होल्टमीटर इथे आपण दाखवणार आहोत. समजलेत पण काय काय कनेक्शन केलेलं आहे. सो आता आपल्याला पॅरलल कनेक्शनसाठी इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय असणार ते चेक करायचं आहे. आता यामध्ये बघितलं, आता आपण ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करू तर आपण सिरीज आणि पॅरलल थोडं कंपॅरेटिव्हली अभ्यास करूया. म्हणजे ज्यावेळेस आपण पॅरलल कनेक्शनसाठी काय काय गोष्टी डिस्कस करू त्यावेळेस आपण सिरीजच्या काय गोष्टी डिस्कस केलेल्या त्या सुद्धा आपण इथे आठवूया. यामध्ये सगळ्यात आधी बघा, करंट आहे, जसं आधी बोलले मी, हा करंट असा आहे, तो करंट डिवाइड होतोय. बट हे दोन पॉईंट आहे, या दोन पॉईंटच्या अक्रॉस आहे व्होल्टेज V. या दोन पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज आहे V, सेम व्होल्टेज आहे अक्रॉस R1, सेम व्होल्टेज आहे अक्रॉस R2, सेम व्होल्टेज आहे अक्रॉस R3. याचा अर्थ काय, ह्या केसमध्ये व्होल्टेज राहतंय सारखं. पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस आपण सिरीज कनेक्शन बघितलेलं, सिरीज कनेक्शनमध्ये काय सारखं राहत होता, सिरीज कनेक्शन आठवा, सेम करंट पास होता. सिरीज कनेक्शनमध्ये करंट सेम राहत होता. पॅरलल कनेक्शनमध्ये व्होल्टेज सेम राहतो, कारण हे जे रेजिस्टर्स आहेत दोन पॉईंटच्या अक्रॉस कनेक्टेड आहे. हे दोन पॉईंट सोर्स Vच्या अक्रॉस कनेक्टेड आहे. त्यामुळे पॅरललसाठी आपण काय कन्क्लुजन लिहू शकतो, व्होल्टेज इज सेम आणि करंट जो आहे, करंट इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. सिरीज कनेक्शनमध्ये करंट सारखा होता, व्होल्टेज V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3.
हे रिलेशन आपण बघितलं होतं. या केसमध्ये सुद्धा आपण इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा या पूर्ण सर्किटचा जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे त्याला कन्सिडर करूया आर पी. पी फॉर पॅरलल. सिरीजसाठी आपण आर एस घेतलेला, एस म्हणजे सिरीज, पी म्हणजे पॅरलल. सो आर पी आपण कन्सिडर करूया इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे मेन्शन करायला लागतील. लेट आय बी करंट फ्लोइंग थ्रू सर्किट, करंट थ्रू सर्किट, at point C, this current gets divided into I1 passing through R1, रेजिस्टन्स R1 मधून पास होणारा करंट आहे I1. त्याच पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचा I2 आणि त्याच पद्धतीने I3 पासिंग थ्रू R2, पासिंग थ्रू R3. करंट मेन्शन केला, त्यानंतर टोटल करंट मेन्शन केलेला आहे V B टोटल व्होल्टेज. V काय असणार, टोटल व्होल्टेज अक्रॉस पॉइंट C अँड D. हा व्होल्टेज म्हणजे ह्या अक्रॉस, ह्या पॉइंटच्या अक्रॉस व्होल्टेज म्हणजे R1, R2 आणि R3 या तिघांच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज आहे व्होल्टेज V. ठीक आहे. अजून आपण काय मेन्शन करू शकतो, अजून इथे तुम्हाला हे लिहावं लागणार की R1, R2, R3 these are three resistors which are connected in parallel combination across point C and D, and then we have connected ammeter to measure current and voltmeter to measure voltage. हे सगळं जनरल डिस्क्रिप्शन आपल्याला इथे आधी लिहायचं आहे. आता यामध्ये बघितलं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आपल्याकडे काय रिलेशन होतं, करंट सारखं होतं व्होल्टेज V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. याचा यूज करून आपण त्यामध्ये ओम्स लॉ अप्लाय केलेला. या केसमध्ये काय, करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3, व्होल्टेज सारखं आहे. त्यामुळे इथे आपण यूज करूया हियर I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 अँड देअरफॉर ओम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू IR. याचा अर्थ काय असणार आहे, I इज इक्वल टू V अपॉन R. ठीक आहे. आयच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले कारण आपल्याकडे हे इक्वेशन आहे, म्हणून आपण लिहू शकतो देअरफॉर I इज इक्वल टू I1 म्हणजे V अपॉन R1, व्होल्टेज सारखं आहे V अपॉन R2 आणि इथे असणार आहे V अपॉन R3. त्यानंतर टोटल I, टोटल करंट म्हणजे काय, टोटल व्होल्टेज दॅट इज V अपॉन टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दॅट इज RP. फाईन, सिंपल आहे अगदी. सो V आपण इथे कॉमन घेतला 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. आपण काय करतो इथे फक्त V बाहेर काढतोय, सो V अपॉन R3. V कॅन्सल होणार, त्यामुळे इथे आपण लिहिणार देअरफॉर 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. तर हे आहे एक्सप्रेशन फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. तर याचा यूज करून आपण आरपीची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो, म्हणजे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती असणार सर्किटचा ते आपण फाइंड आउट करू शकतो. हे एक्सप्रेशन आपल्याला एवढंच ठेवायचं आहे, कारण आरपी मध्ये जर कन्वर्ट केलं, जर सपोज दोन रेजिस्टन्स असते, ठीक आहे, 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 असं असेल तर आपण याची ॲडिशन करणार R1 प्लस R2 अपॉन R1 प्लस R2, सॉरी R1 इंटू R2 1 अपॉन RP. मग आपल्याला आरपीची व्हॅल्यू पाहिजे, मग आपण काय करणार, याचा इन्व्हर्स घेणार. देअरफॉर RP इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. दोन रेजिस्टर्स असतील, आरपीची व्हॅल्यू पण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. बट आता विचार करा, सपोज इथे 4 रेजिस्टर्स आहे, ठीक आहे, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस 1 अपॉन R4. मग या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण हा फॉर्म्युला मॉडिफाय करायला गेलो तर त्यामध्ये खूप सारे मल्टिप्लिकेशन, खूप सारे ॲडिशन येणार आहे. त्यामुळे काय करायचं, फॉर्म्युला ॲज इट इज ठेवायचा, जे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यूज पुट करायची, ही राईट हँड साईड कॅल्क्युलेट करायची आणि नंतर एंडला फक्त त्याचा इन्व्हर्स घ्यायचा किंवा त्याचा रिव्हर्स घ्यायचा, त्यामुळे तुम्हाला आरपीची व्हॅल्यू मिळणार आहे. त्यामुळे हे एक्सप्रेशन आपण एवढंच इथपर्यंत ठेवू शकतो, बिकॉज जेवढे जास्त रेजिस्टन्स असणार आहे तेवढं कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होणार आहे. त्यामुळे बस एवढं एक्सप्रेशन आपल्याला इथे ठेवायचं आहे, समजलं. त्यामुळे व्होल्टेज इज सेम, करंट इज नथिंग बट सम ऑफ इंडिव्हिज्युअल करंट पासिंग थ्रू 3 रेजिस्टन्सेस. त्यानंतर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RP, त्यासाठी आपण असं लिहू शकतो 1 अपॉन RP. आता हे तर आपण 3 रेजिस्टरसाठी कन्सिडर केले. असे सपोज नंबर ऑफ रेजिस्टर्स असेल, n नंबर ऑफ रेजिस्टर्स आहे, त्या केसमध्ये आपण लिहू शकतो 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 प्लस डॅश 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 1 अपॉन RN. ओके, समजलं. सिरीजमध्ये काय होतं, आपण फक्त त्याची सिंपल ॲडिशन करतो, R1 प्लस R2 प्लस R3. या केसमध्ये रिव्हर्स घ्यायचा आणि मग त्यानंतर त्याची ॲडिशन आपल्याला करायची आहे.
सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय होत होतं, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जो होता तो इंडिव्हिज्युअल रेझिस्टरची ॲडिशन होते, त्यामुळे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स वाढत होता. म्हणून ज्या सर्किटमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किंवा रेझिस्टन्स आपल्याला वाढवायचा असतो त्या सर्किटमध्ये आपण सिरीज कॉम्बिनेशन्स यूज करतो. या केसमध्ये इन्व्हर्स आहे, रिव्हर्स आहे, त्यामुळे काय होणार आहे, जो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे हा इंडिव्हिज्युअल रेझिस्टरपेक्षा नेहमी कमी असणार आहे. ठीक आहे. आता बघा कमी कसं असणार आहे, सिंपल. लेट्स से एक रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे 5 ओम आणि एकाची व्हॅल्यू आहे 10 ओम. जर आपण सिरीज कॉम्बिनेशन कन्सिडर केलं, सपोज हे दोन रेझिस्टर सिरीजमध्ये आहे, तर याच्यामध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असणार, 5 + 10 म्हणजे 15 ओम. इंडिव्हिज्युअल रेझिस्टरपेक्षा हा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जास्त आहे. जर आपण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केलं तर आपण कसं लिहितो, 1/Rp = 1/R1 + 1/R2. ही सम किती असणार आहे, 2 + 1/10 3/10. ठीक आहे. 1/Rp = 3/10 म्हणजेच Rp किती असणार आहे, Rp = 10/3. 10/3 म्हणजे किती असणार आहे, 3.333 या टाईपमध्ये. सो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स, फायनल रेझिस्टन्स बघा 3.33 आला, R1 पेक्षा सुद्धा लहान आहे, R2 पेक्षा सुद्धा लहान आहे. म्हणजे थोडक्यात काय, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कमी होते, सिरीजमध्ये वाढतं, यामध्ये कमी होतं. त्यामुळे याचा यूज कुठे होणार, ज्या केसमध्ये सर्किटमध्ये आपल्याला रेझिस्टन्स कमी करायचा असतो त्या केसमध्ये आपण पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करणार आहोत. समजते, कंपॅरेटिव्ह टर्म्स त्या टाईपमध्ये, त्या केसमध्ये आपण पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करणार आहोत. अजून आपण सिरीज कॉम्बिनेशनचे 2 डिसएडव्हान्टेज बघितले. आता बघूया त्याच टाईपचा काही डिसएडव्हान्टेज इथे होतोय का. आपण सिरीजमध्ये बघितलं की एक कंपोनंट जर खराब झाला, सपोज 3 बल्ब आहे, 3 बल्ब सिरीजमध्ये कनेक्टेड आहे, तर त्यामध्ये एक बल्ब काम नाही करत आहे, हा बल्ब काम नाही करत आहे, तर करंट पास होऊ शकणार नाही, म्हणजे काय, सर्किट वर्क नाही होणार आहे, सर्किट ब्रेक होणार आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं कनेक्शन ह्या टाईपमध्ये आहे. ठीक आहे. सपोज हा एक बल्ब आहे किंवा हा एक रेझिस्टन्स हा खराब झाला, हा जरी खराब झाला तरी सुद्धा करंट तर इथून पास होतोय, इथून पास होतोय. म्हणजेच काय, हा कंपोनंट जरी खराब झाला तरी या कंपोनंटमुळे बाकीच्या 2 कंपोनंटवर काही फरक पडत नाहीये. हा कंपोनंट खराब झाला तरी सुद्धा बाकीचे जे 2 कंपोनंट आहेत ते फंक्शनल राहणार आहे, कारण त्याच्यामधून करंट पास होणार आहे. करंटला पाथ आहे ना, इथून करंट पास होते, इथून करंट पास होणार आहे, इथून करंट पास नाही होते, काही प्रॉब्लेम नाही, बस हा बायपास होणार आहे. बट हे जे 2 कंपोनंट आहे, 2 कंपोनंट फंक्शनल राहणार आहे. सो दिस इज ॲडव्हान्टेज ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. समजलं. सिरीजचा काय डिसएडव्हान्टेज होता, तो पॅरललमध्ये काय झालंय तसं. सिरीजमध्ये कंपोनंट, एखादा कंपोनंट खराब झाला तर पूर्ण सर्किट कामाचं नाही राहणार आहे. या केसमध्ये कंपोनंट जरी खराब झाला तरी सुद्धा बाकीचे जे कंपोनंट आहे हे कंपोनंट याच्यावरती काहीच डिपेंडन्सी नाही आहे, त्यामुळे हे जे कंपोनंट, हे कंपोनंट फंक्शनल राहणार आहे. त्याच पद्धतीने आपण बल्बचं एक्झाम्पल बघितलेलं. एक बल्ब कनेक्ट केलेला आहे, त्याच्या अक्रॉस व्होल्टेज सोर्स अप्लाय केला, नंतर आपण 2 बल्ब कनेक्ट केला, तर काय होणार, त्याचे बल्ब आहे त्याची लाईटची इंटेन्सिटी कमी होणार आहे किंवा लाईट आउटपुट कमी होणार आहे. बट यामध्ये हे असं काय होतं, कारण त्यामध्ये काय होतं, व्होल्टेज जो आहे, व्होल्टेज डिवाइड होतं. पहिला बल्बच्या अक्रॉस V1, दुसऱ्या बल्बच्या अक्रॉस V2, तर व्होल्टेज डिवाइड होते, त्यामुळे इंटेन्सिटी कमी होणार आहे. त्याच पद्धतीने जर इथे जर तुम्ही कन्सिडर केला, एक बल्ब इथे आधी एक बल्ब कनेक्टेड होता, इथे व्होल्टेज सोर्स V अप्लाय केलेला होता, काहीतरी इंटेन्सिटी हा बल्ब ग्लो होत होता. आता मी पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये दुसरा बल्ब कनेक्ट केला, लेट्स से इथे केला. आता हा जो बल्ब आहे, ह्या बल्बच्या अक्रॉस सुद्धा सेमच व्होल्टेज अप्लाय होते. तिसरा बल्ब जर मी कनेक्ट केला तरी त्याच्या अक्रॉस सुद्धा सेमच व्होल्टेज अप्लाय होणार आहे. व्होल्टेजमध्ये फरक पडत नाही, म्हणजेच काय, हा जो बल्ब आहे, ह्या बल्बवरती ह्या बाकीचे जे बल्ब आपण कनेक्ट करतोय त्याचा काहीच परिणाम होणार नाहीये. सगळे जे बल्ब आहे ते सेम इंटेन्सिटीने ग्लो होणार आहे. सो दिस इज अगेन वन ॲडव्हान्टेज ऑफ पॅरलल कनेक्शन. समजलं. सो दिस इज ऑल अबाउट पॅरलल कनेक्शन. तर यामध्ये सिरीज म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे, असे 3 रेझिस्टर कनेक्टेड आहे एका पाठोपाठ एक, त्यामुळे इथे असणारा करंट सारखाच असणार आहे, व्होल्टेज असणार आहे V1 + V2 + V3, आणि त्यामुळे रेझिस्टन्स असणार आहे इंडिव्हिज्युअल रेझिस्टर्सची सम. पॅरलल म्हणजे 1 2 3, आपण 3च रेझिस्टर घेतो, तुम्ही 3 घ्या, 5 घ्या, 6 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट आपल्याला हे समजण्यासाठी आपण 3 रेझिस्टर कन्सिडर करतोय. तर इथे लगेच लक्षात आलं पाहिजे की 3 रेझिस्टर असे कनेक्टेड आहे, इथून करंट येणार आहे, करंट येतोय, 3 पाथ मिळतात करंटला, त्यामुळे करंट डिवाइड होणार I1 + I2 + I3. बट याच्या अक्रॉस बॅटरी कनेक्टेड आहे, त्यामुळे व्होल्टेज तर सगळ्या ठिकाणी सारखं असणार आहे. आणि इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे 1/Rp दॅट इज इक्वल टू 1/R1 + 1/R2 + 1/R3 + -1/Rn. So this is all about series and parallel connection.